राम राम नमस्कार. मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे आपल्या पाठीमागं जे दिसतं झाड, कॉल असेल तर सांगा. ह्याचे काही उपयोग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. याला अशी बघा लहान लहान बोरं लागलीत, हिरवी बोरं ही अशी लहान लहान आहेत. हे दिसतात आपल्याला अशी लहान बोरं सध्या याला लागलीत, हिरवी बोरं आहेत ही. तर हेच पुन्हा पकल्यानंतर लाल होतील आणि चविष्ट लागतील. हे बोरीचं झाड. आज आपण शेतात आहोत त्यामुळं अशी पिकलेली बोरं आपल्याला काही मिळाली. हे खायला बघितलं म्हणजे ह्याला तोंडाला पाणी सुटतं माणसाला, खाल्ल्याशिवाय राहत नाही माणूस. बघा ना, हिरवी गार बोर आहेत ही आणि ही पिकायचीत. आणि चिनी खजूर म्हणून सुद्धा काही लोक त्याला बोलतात. तर हे पौष्टिक असं लहान आकाराचं फळ आहे. तर आपल्याकडे शेतात गावरान किंवा अशा प्रकारचेच ह्या बोरींची झाडं दिसतात, परंतु याच्या अशा अनेक जाती आहेत. आपल्याकडं लागवड करताना न करता दिसतात त्या चिनी बोर आणि भारतीय बोर असे असतात. याच्या वेगवेगळ्या जाती आपल्याकडेही लागवड केल्या जातात. गावरान बोराबरोबरच इतर जाती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आज आपल्याला जी समोर दिसते ही गावरान बोरांची झाडं आहेत. याच्या जातीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं समजलं की चण्यामान्या, चमेली, बकुळा, बानेरी, इलायची, सनम, गोला, बनारसी, परभणी यासारख्या व इतर अशा अनेक ॲपल बोरसारख्या वेगवेगळ्या जाती आपल्याला माहिती घेतल्यानंतर दिसून येतात. हे गावरान बोरीचं झाड आहे, त्याच्यामुळे जी फळं लहान असतात. आपल्याकडं बोर म्हणजे आपोआप उगून येणारं झाड असं समजलं जात होतं आणि त्याला जे फळं येतात ते आपण चवीनं खात होतो. आता आपण ह्याचे जर फायदे जाणून घेतले तर आपल्याला कळेल की ह्या झाडाची आपण जोपासनासुद्धा केली पाहिजे. तर याचे फायदे आपण जाणून घेऊया काय ते. फांदीला बघा ना, बोरं किती मोठी मोठी झालीत आणि काही पिवळी लाल पडायला लागलेत, पिकायला लागलेत काही. बोरामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हिवाळ्यात बोरं खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. पचनसंस्था सुधारली जाते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेचं संरक्षणसुद्धा बोरं खाल्ल्यानं होतं. बोरांमध्ये साखरेचं प्रमाण असतं, त्याच्यामुळं आपल्या शरीराला त्यानं ऊर्जा मिळत असते. रक्तदाबासारखा त्राससुद्धा ह्यानं नियंत्रणात राहत असतो. दात, हाडं ही मजबूत राहतात. बघा ना, ह्या फांदीला सुद्धा कशी मस्त बोरं लागलेत, तोंडाला पाणी सुटलं की नाही. आणि ही झाडं आपल्या शेतात असतात, घराजवळ जर असली तर ह्याच्यामुळे आपली जवळची त्या झाडाच्या संपर्कात येणारी हवा शुद्ध राहते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं असतं आणि याच्यामुळं तापमान नियंत्रणात राहतं. पर्यावरणाचा ताळमेळ याच्यामुळं बसवला जातो आणि ह्या बोरींना शेळ्या मेंढ्या चारा म्हणून सुद्धा खातात. काही पिकलेली बोरं कशी मस्त खाली पडलीत, पण काय करता, काल पाऊस झाल्यामुळं ती जरा खराब झालीत, नाहीतर तोंडाला पाणी सुटलं ही बघून. ही फळांचा उपयोग म्हणजे काही लोक सांगतात की कॅन्सरसारख्या आजारासुद्धा काही प्रमाणात बोरं खाल्ल्यानं फायदा मिळतो. बोली भाषेत आपण खेड्याकडे म्हणजे गावात गोडी बोर, काटेरी बोर, आंबट बोर असं म्हणत असतो. पण ह्या काही जातींचा कुठं असा झाडांच्या अभ्यासात कुठं असा उल्लेख दिसत नाही. काही बोरं खाली पडलीत. हे बोरीचं झाड. सध्या अजून बोरांचा सीझन चालू व्हायचा आहे, पण कुठं कुठं बोरं पिकायला लागली, त्याच्यामुळे ही अशी हिरवी आणि काही पिकलेली बोरं आपल्याला शेतात खाली पडलेली पण दिसत आहेत. ही खायला खूप चविष्ट लागतात आणि लहान मुलं तर याचे खूप फॅन असतात. मित्रांनो, तुम्ही शेतात कधी फिरायला गेल्यानंतर अशी बोरं दिसतच असतील, तर ते खायला काय हरकत नाही त्याचे फायदे बघून. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.